1 कप पोहे व त्यासोबत 1 चम्मच एवढं बेसन घालून आज आपण 2 अशा रेसिपी बनवूया की ज्या तुम्ही घरी कधीच बनवल्या नसतील आणि चवीला एवढ्या चविष्ट बनतात की घरी मुलांनाच नाही तर घरातील प्रत्येकांना ह्या रेसिपी खूप अशा आवडणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्ही बघू शकता 1 कप पोहे घेतलेले आहे आणि 1 चम्मच एवढं बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे. आता अर्धा कप एवढी आपल्याला इथे कणिक लागणार आहे. तर इथे हे गव्हाची कणिक मी घेतलेली आहे आणि अर्धा कप एवढा रवा लागणार आहे. आता हे जे चारही सामान आपण घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी खूप असं बारीक पीठ याचं करून घेतलेलं आहे. अगदी चमच्याने मी तुम्हाला पाडून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता खूप असं बारीक पीठ इथे करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असंच बारीक पीठ इथे हवं आहे. आता हे जे पीठ आहे ते एका परातीमध्ये आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता परातीत पीठ काढून घेतलेलं आहे. आता अर्धा चम्मच एवढे तीळ, अर्धा चम्मच एवढं जिरं, अर्धा चम्मच एवढं मीठ, अर्धा चम्मचपेक्षाही कमी तिखट, अर्धा चम्मच एवढे हळद आणि धनेपूड आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. तसंच कस्तुरी मेथी जी असते तीसुद्धा आपल्याला इथे बारीक करून घालायची आहे. आपल्याला इथे कढीपत्ता किंवा कोथिंबीर इथे आपल्याला घालायची नाही. तर इथे आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेलसुद्धा 3 चम्मच इथे घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन इथे घालायचं आहे. आता सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य पिठाला लागेल एवढं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जे पीठ आहे ते असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपलं मोहन जे आहे ते या पिठाला छान असं लागल्या जाईल. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता इथे बघू शकता आपलं पीठ जे आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. भिजवताना एकदम घट्ट असा गोळा करायचा नाही, तर थोडा सैलसर असा गोळा आपल्याला इथे करायचा आहे. सैलसर असा गोळा करायचा आहे आणि हे जे पीठ आहे 10 ते 15 मिनटं आपल्याला छान असं मुरूसुद्धा द्यायचं आहे. कारण की आपण याच्यामध्ये पोहे वापरत आहे आणि पोहे थोडेसे मुरण्यासाठी आपल्याला सोडणे खूप असं आवश्यक आहे. म्हणून पीठ भिजवल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं हे पीठ छान असं मुरू द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे आणि मी हे जे पीठ आहे ते छान असं मुरूसुद्धा दिलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते रेसिपी करण्यासाठी इथे तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पिठाला छान असं इथे आता चुरून घ्यायचं आहे. पीठ छान असं चुरून झालं की याचे 3 असे गोळे तयार करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण पराठे बनवतो किंवा पोळी बनवतो तेव्हा आपण याचे गोळे तयार करतो, तशा प्रकारे आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे. तर थोडे जाडेच गोळे तयार करायचे आहे. इथे मी 3 असे गोळे तयार करून घेतलेले आहे. 3 गोळे तयार करायचे आहे आणि आता इथे घ्यायचा आहे आपल्याला एक पोळपाट. पोळपाट घ्यायचा आहे. त्या पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि या गोळ्यापासून आपल्याला एक पराठा इथे लाटून घ्यायचा आहे. म्हणजे जाडसर असा आपल्याला इथे याला लाटून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. लाटताना आपल्याला थोडं व्यवस्थितच इथं लाटायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपण पोहे घातल्या कारणाने हे व्यवस्थित असं लाटल्या जात नाही. म्हणून आपल्याला थोडं असं हलक्या हातानेच याला लाटायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी याची एक चपाती बनवून घेतलेली आहे. चपाती बनवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला एक झाकण इथे घ्यायचं आहे आणि त्या झाकणाने आपल्याला याचे काजू बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता पहिला जो आहे त्याचा शेप व्यवस्थित आला नाही, पण दुसरा काजू जो आहे त्याचा व्यवस्थित असा शेप आलेला आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला मी आणखी तिसरासुद्धा काजू दाखवणार आहे की कसा बनला. तशा प्रकारेच आपल्याला पूर्ण जे काजू आहे ते बनवून घ्यायचे. खूपच चवीला चविष्ट असे तिखट मिठाचे हे काजू बनवून तयार होतात. आपण अगदी बाहेरून म्हणा किंवा दुकानातून अशा प्रकारचे मुलांसाठी काजू विकत आणत असतो आणि तिखट मिठाचे हे जे काजू आहे ते मुलांना खूप असे आवडते. पण जर हे काजू आपण घरच्या घरी बनवले तर खूप मस्त असे हे पोहे व बेसन मिळून जे आपण काजू बनवत आहोत ते खूपच चवीला चविष्ट बनते. बाहेरून विकत न आणता आपण घरच्या घरी मुलांसाठी हेल्दी असं नक्कीच मुलांना देऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी हे जे काजू आहे ते पूर्णतः बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही काजू बघू शकता मस्त असे इथे बनवून तयार झालेले आहे. भरपूर असे इथे काजू बनवून तयार झालेले आहे. आता आपण हे जे काजू आहे ते तळूनसुद्धा घेऊया. तर तळण्यासाठी मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता काजू मस्त असे इथे तयार झालेले आहे. काजू तळताना आपल्याला तेल कडकडीत असं गरम हवं आहे. तर इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे काजू बनवून तयार होतात आणि तसेच खूप असे क्रिस्पी बनतात. नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता टाकता क्षणी मस्त असे वर येत आहे. आपण एक असा काजू इथे टाकायचा आहे. आपण जास्त जरी काजू इथे तळले तरी काही हरकत नाही, पण मी सुरुवातीला
5-6 काजू असे व्यवस्थित असे मोकळे करून तळणार आहे आणि नंतर एका दमाने पूर्णतः काजू तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता काजू टाकला की वर येत आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला हे जे काजू आहे ते छान असे तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्या मोठ्या गॅसवर हे काजू तळायचे आहे आणि नंतर मात्र आपल्याला थोडं मंद गॅस करून आपल्याला हे काजू तळून घ्यायचे, जेणेकरून आतपासून हे काजू छान असे तळले जातील. तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि त्याप्रमाणेच हे खूप असे चविष्ट बनतात. कधी कधी मुलांचा हट्ट असतो की आई काहीतरी बनवून दे, तेव्हा आपण मुलांना क्रिस्पी असे हे काजू घरच्या घरी बनवून देऊ शकतो आणि मुलांना ते खूप आवडणार सुद्धा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपले जे काजू आहे हे छान असे तळून इथे झालेले आहे. इथे बघू शकता काजूचा कलर किती मस्त असा आलेला आहे. हे जे काजू आहे ते आपण आता काढून घेऊया आणि दुसऱ्या बॅचमध्ये उरलेले काजूसुद्धा तळून घेऊया. खूप मस्त आणि चवीला चविष्ट असे हे काजू बनवून तयार होतात. आपण नेहमीच मुलांसाठी विकत बाहेरून हे काजू आणत असतो, पण घरच्या घरीसुद्धा आपण असे तिखट मिठाचे काजू नक्कीच बनवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे जे काजू आहे ते तळून घेणार आहे. मी हे काजू जेव्हा बनवले तेव्हाचा तुम्हाला एक किस्सा सांगते. माझ्याकडे माझ्या मुलीची मैत्रीण आलेली होती आणि तिला मी हे घरी बनवलेले काजू दिले. तिला एवढे आवडले, बरं सांगते, ते खरंच असा विश्वास ठेवत नव्हती की काकू तुम्ही नक्की हे घरीच बनवले का. तिला वाटत होतं की मी काहीतरी विकत आणून तिला दिलेलं आहे. पण जेव्हा माझ्या मुलींनी तिला सांगितले की आईने हे घरी बनवले, तेव्हा तिला खूपच ते काजू आवडलेले होते. म्हणून तुम्ही नक्की एकदा हे काजू घरच्या घरी बनवा आणि आपल्या मुलांनाच नाही तर मुलांच्या मित्रांनासुद्धा घरच्या घरी बनवून हे काजू नक्कीच देऊ शकता. अशा प्रकारे मी दुसरे जे काजू आहे ते सुद्धा दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेतलेले आहे. तुम्ही ते कलर बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे. आणि जरी हे आपल्याला एकाला एक चिटकलेले वाटत असेल तरी जेव्हा आपण हे थंडे करतो किंवा जेव्हा हे थंडे होतात तेव्हा छान असे मोकळे होतात. खूपच चवीला चविष्ट असे हे काजू इथे तयार झालेले आहे. आणि तुम्ही काजूचा कलरसुद्धा बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि काजू बघू शकता झाले ना. बरं किती छान असे हे काजू झालेले आहे. आणि तुम्हाला मी एक खासा काजू असा फोडूनसुद्धा दाखवते, बघा किती क्रिस्पी असा झालेला आहे. ह्यापासून बनलेली ही पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली बरं कमेंट करून कळवायला विसरू नका. तर चला आता वळूया आपल्या पोह्यापासून बनवलेल्या दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी बनवण्यासाठी अर्धा कप एवढे जाड पोहे आपण इथे घेतलेले आहे. स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पोहे जे आहे ते स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. एका साईडने आपल्याला हे पोहे मुरायसाठी ठेवायचे आहे आणि एक आलू इथे घ्यायचा आहे. आलू घ्यायचा आहे, आलू छान असं शिलून घ्यायचं आहे आणि याला छान असं किसूनसुद्धा घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी हा आलू आहे तो छान असा इथे किसूनसुद्धा घेतलेला आहे. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा हा आलू जो आहे तो धुवूनसुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. मी इथे हा आलूसुद्धा छान असा धुवून घेतलेला आहे. आता हे जे पोहे आहे ते बघा छान असे मुरलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा जो आलूचा किस आहे तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. आता अर्धा वाटी एवढं बेसन आपल्याला याच्यात घालायचं आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे. आता काही मसाले ॲड करायचे आहे. अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच एवढं मीठ, थोडे तीळ घालून आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. आज आपण पोह्यापासून छान असे पोह्याची मुठ्ठे बनवणार आहोत. तुम्ही याच्या आधीच कधी अशा प्रकारचे पोह्याचे मुठ्ठे बनवले नसतील. खूपच चवीला चविष्ट असे हे पोह्याचे मुठ्ठे बनवून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता त्याच्यामध्ये मिक्स होत नव्हतं म्हणून मी असं मोठा भांडं घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही, कारण की पोहे ओले आहे आणि पोहे ओले असल्याकारणाने हे छान असे मिक्स होतात. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छान असे मुठ्ठे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे पोह्याचे मुठ्ठे कधी बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता मस्त आपलं पीठ जे आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे. आता याचे आपण मुठ्ठे बनवून घेऊया. मुठ्ठे बनवताना आपल्याला थोडं थोडं सारण जे आहे ते हातामध्ये अशा प्रकारे घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं सारण घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्या मुठीत बसेल एवढेच त्याचे आपल्याला मुठ्ठे बनवायचे आहे. काहीच नाही करायचं, फक्त मुठीमध्ये ते सारण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मुठ्ठीने दाब द्यायचा आहे. म्हणजे मुठ्ठीचा जो आकार आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एक मुठ्ठा आपला इथे बनून तयार झालेला आहे. अशा प्रकारेच मी आणखी जे मुठ्ठे आहे ते बनवून घेणार आहे. मुठ्ठे बनवून घ्यायचे आहे आणि एकीकडे आपल्याला तेल जे आहे ते कडकडीत गरम करायला ठेवायचं आहे. तुम्ही मुठ्ठे बघू शकता किती मस्त असे इथे हे मुठ्ठे बनवून तयार झालेले आहे. आता आपण हे जे मुठ्ठे आहे ते तळूनसुद्धा घेऊया. इथे मी याचे मुठ्ठे बनवून घेत आहे, त्याऐवजी तुम्ही याचे वडेसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा छोटे छोटे असे कुरकुरीत त्याची भजीसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. खूपच चवीला चविष्ट असे हे मुठ्ठे बनवून तयार होतात.
एकीकडे आपण तेलसुद्धा छान असं कळकळीत गरम करायला ठेवलेलं आहे. तेलसुद्धा छान असं कळकळीत गरम झालेले आहे आणि आपले मुठ्ठेसुद्धा इथे तयार आहे. तुम्ही मुठ्ठे बघू शकता. तेल आपलं कळकळीत गरम आहे. आता आपण हे जे मुठ्ठे आहे ते छान असे तळून घेऊया. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे मुठ्ठे कधी घरी बनवले का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आपल्याला हे जे मुठ्ठे आहे ते छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर आता हे जे मुठ्ठे आहे ते आपण तेलामध्ये अशा प्रकारे टाकून घेऊया. एका वेळेस आपण हे जे पूर्ण मुठ्ठे आहे ते नक्कीच टाकू शकतो आणि छान असे तळून घेऊ शकतो. आता बघा, तुम्हाला जर काही किचनसाठी खरेदी करायची असेल तर आता बाहेर जाण्याची गरज नाही. आपल्या या चॅनलवरून तुम्ही ही खरेदी करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथे छान छान अशा आपले किचनचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. आता इथे बघू शकता आपले जे मुठ्ठे आहे त्याचा कलर बघू शकता. अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि तुम्हाला खरंच सांगते, खूपच चवीला चविष्ट असे हे मुठ्ठे बनून तयार होतात. पोह्यापासून अशी ही रेसिपी तुम्ही घरी कधीच बनवली नसेल, नक्की ट्राय करा. इथे बघू शकता कलर मस्त असा आलेला आहे आणि आपले जे हे मुठ्ठे आहे ते सुद्धा इथे छान असे बनून झालेले आहे. आता आपण हे जे मुठ्ठे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. क्रिस्पी असे मस्त कुरकुरीत असे हे मुठ्ठे तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून सर्व करूया. पोह्यापासून बनलेले कुरकुरीत असे मुठ्ठे. तर तुम्ही ते कलर बघू शकता. अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि मुठ्ठे तुम्हाला मी जवळून दाखवते. खूपच मस्त झालेले आहे. माझ्या घरी तर सर्वांना आवडले बरं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि मी तुम्हाला आता एक मुठ्ठा जो आहे तो हातामध्ये फोडून दाखवते. बघा किती क्रिस्पी असा झालेला आहे आणि आतमधून मस्त असा नरम आणि चवीला तर विचारूच नका, खूप असा चविष्ट. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. धन्यवाद.